अमरावती जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झालेला आहे। चांदूर बाजार तालुक्याला गारपिटीचा फटका बसलेला आहे। त्यामुळे आता गहू, संत्रा, कांदा पिकांचं अतोनात नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे। गारपिटीचा हा फटका नंदुरबारमध्ये, अमरावती जिल्ह्यात देखील वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झालेला आहे। त्यामुळे चांदूर बाजार तालुक्याला गारपिटीचा देखील फटका बसल्यानं गहू, संत्रा, कांदा पिकांचं अतोनात नुकसान झालंय। कांदा काढणीला आलेला आहे, पण मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे। याच विषयी अधिक जाणून घेण्याकरता थेट जाऊया शिवारात आमचे प्रतिनिधी अमरावतीचे सूरज दहाट यांच्याकडे। सूरज, आपण पाहतोय खरं तर कांदा आता काढणीला आलेला आहे आणि अशा या परिस्थितीत गारपिटीचा फटका पडणं शेतकऱ्यांना परवडणारं नाहीये। एकीकडे हमीभाव योग्य मिळत नाहीये, याकरता शेतकरी आंदोलन करतोय, मागणी करतोय, तर दुसरीकडे मात्र हे दुहेरी संकट येऊन शेतकऱ्यावर आता कोसळलंय। नक्कीच लागवी मी सध्या अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातील थुगाव या शेत परिसरामध्ये आहे। सध्या जर पाहिलं तर या ठिकाणी सकाळच्या वेळेस मोठ्या प्रमाणात जी गारपीट झाली, त्यामुळे मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्यामुळे जे गहू पीक आहे पूर्णपणे नेस्तनाबूत झालेला आहे। पण जर पाहिलं तर हा गहू जो आहे जो काढणीला आलेला होता, मात्र पूर्णपणे जो आहे वादळी वाऱ्याच्या जोरदार पावसाने आहे जो पूर्णपणे गहू आहे तो पूर्णपणे झोपून गेलेला आहे। त्यामुळे 2 दिवसानंतर खरं तर या गव्हा पिकाची काढणी करण्यात येत होती आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न जे घरात जाणार होतं, मात्र या वादळी वाऱ्याच्या पावसामुळे जे संपूर्ण शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे। सध्या जर पाहिलं तर आंब्याचा सुद्धा सध्या आंबी हा बहार आहे, मात्र तो सुद्धा मुसळधार जो आहे पावसामुळे आणि वादळामुळे तो गळून पडलेला आहे। माझ्यासोबत काही शेतकरी आपण त्यांच्याशी बोलूया। मला सांगा, कधी काय काय नुकसान झालं? आज गुढीपाडव्याचा दिवस होता। आज सकाळी 5:30 वाजता पाणी आलं आणि गारपीट झाली, म्हणजे 15-20 मिनिटं गारपीट झाली चांगली, आणि बोरा त्याच्यापेक्षा मोठी आवळा एवढी मोठी गार होती, आणि संत्रा, गहू, कांदा यांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे। काय कोण कोण आलं पंचनामा करायसाठी तुमच्याकडे? सध्या तर पंचनामा करायसाठी आमच्याकडे कोणीच नाही आलेलं आहे। तर आमचे कृषी सहाय्यक वराळे साहेब होते, ते येणार होते, ते येणार आहे, आणखी तर कोणी नाही आलं। मग जर लागवी आपण जर पाहिलं तर सध्या लोकसभा निवडणुकीचा हंगाम चालू आहे। अमरावतीच्या ज्या विद्यमान खासदार आहे नवनीत राणा, त्या सुद्धा निवडणुकीच्या प्रचारात आहे आणि बच्चू कडूंनी सुद्धा या ठिकाणी उमेदवार रिंगणात उतरवले। त्यामुळे एकही राजकीय प्रतिनिधी तसेच शासनाचा जो प्रतिनिधी आहे, कृषी विभागाचा असतील, महसूल विभागाचा, एकही या ठिकाणी नुकसानीचे जे पाहणी करण्यासाठी आलेलं नाही। त्यामुळे गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर शेतकऱ्यांचं या अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान झालेलं आहे। त्यामुळे मायबाप सरकारने कुठेतरी या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कुठेतरी शेतकऱ्याच्या बांधावर यावं अशी जी मागणी आहे शेतकऱ्यांनी केलेली आहे। निश्चित सतेज, सूरज माफ करा, धन्यवाद तुम्ही दिलेला एकूण असे सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।